लॉंग टाइमची सर्व्हिस होती. तर हे बघा, ज्या वेळेस रिचर्डला 10 वर्ष पूर्ण झाली, तर हे बघा रिचर्डला हा अवॉर्ड मिळाला होता. 10 वर्षाचा ही सर्व्हिसचा अवॉर्ड आहे. तर त्याचा किती मोठा लॉस झाला. आणि नमस्कार सर्वांना, मी रचना दमन कपल इन लंडन या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर तुम्ही टायटलमध्ये बघितलंच आहे की रिचर्डचं 12 वर्षाचा जॉब सुटला आणि कंपनी बंद झाली. तर त्याच विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि सर्व काही मी तुम्हाला शेअर करणार आहे की काय प्रॉब्लेम झाला करून. तर त्या अगोदर मी तुम्हाला ना बाहेरचं थोडं वेदर दाखवते. तुम्ही बघा, आता 8 वाजले संध्याकाळचे आणि आत्ता जस्ट थोडासा अंधार पडलाय, नाहीतर 7:45 पर्यंत पण चांगलं ऊन होतं. चला तुम्हाला दाखवते बाहेरचं थोडंसं. हे बघा, जॉना आता बाहेर जायचं म्हणल्यावर ती कशी थांबणार? ती आमच्या मागे तयारच असते यायला. दरवाजा ओपन केला ना की लगेच यायला तयार असते. झोप झाली आहे तरी पण आळस आहे तिला. आणि 2 तिच्या पोनी बांधल्या होत्या, पण संध्याकाळपर्यंत ती काय ठेवत नाही. जॉना बघ इकडे, बा चल बघ लवकर. तिचं काय वेगळंच चाललेलं असतं. चला मग आम्ही तुम्हाला दाखवते बाहेरचं कसं वेदर आहे. चला चला बघा, किती एक्साइटेड आहे बघा. हे बघा किती कावरी बावरी होते. तिला असं होतं की कधी हे लोक मला घेऊन जातात बाहेर. बापरे, तर आमच्या इथे ना एक बाहेर बटन इथे पण आहे, ऑन ऑफचं लाईटचं बटन. ठीक आहे, कुणी आलं तरी आम्ही आतून चेक करू शकतो की कोण येतंय करून. अभी थोड़ा सा ये हो गया ना रिचा, अंधेरा. अंदर अभी तक हो गया. जो ना थंडी आहे ना. ही बघा, गाडी आली ना की खूप एक्साइटेड होते बघायला. चला हिला ना. हिला बाहेरच ठेवलं ना, गाडी जाऊ. हिला बाहेर जरी ठेवलं ना 2-3 तास तरी पण ही कंटाळायची नाही. हिला लय आवडतं बाहेर, कारण की आताच असलो ना मग तिला तेवढा व्ह्यू नाही बघायला मिळत. आणि थंडीमुळे, आणि थंडी तर आहेच. आणि जॉनाला मी आतून डबल घातलेले आहे कपडे. हे बघा, तिला डबल टाकलेले म्हणून एवढं काही नाही, म्हणून घेऊन आले. नाहीतर आणत नाही अशी बाहेर, कारण थंडी खूप आहे. तर जाय रिचर्ड ना, जाऊया. चला मग आतमध्ये जाऊया, तुमच्याशी बोलायचं आहे, शेअर करायचं आहे. चला मग. आणि जॉन आपल्याला आज शूट करून देईल की नाही, डिस्टर्ब करेल काय माहिती. आता बोलून तर दिलं पाहिजे तिने ना जॉना. चला. तर रिचर्डच्या जॉबचं काय झालं, परमनंट जॉब का गेला रिचर्डच्या हातातून तो जॉब, तर त्याच विषयावर आपण आता बोलणार आहोत. तर रिचर्ड, पहले तो आप ये बताएं, आप कौन से ईयर में यहाँ आ गए लंदन, पहले वो बताइए. मैं पहले आया था 2004 में. पहले मैं होटल में काम कर रहा था 2008 तक. पहले काम आपने कहाँ पर किया जब आप 2004 में मैं होटल में काम कर रहा था. और डैडी भी वहाँ पे डैडी आपके भी था, साथ में? सब था उधर. डैडी क्या करते थे? डैडी भी शेफ था, किचन शेफ में थे. सब काम कर रहा था. और पर टाउन में थे, लंदन में, मेन सिटी में लंदन में था. अब मैं अभी लेस्टर पे आया हुआ है. 2008 पे आया, फिर कंपनी में ज्वाइन किया. 2004 में आप लंदन में थे. फिर आप कब आए यहाँ पर लेक्स्टर में? 2008 में आया लेस्टर में. तर आम्ही लंडनच्या जरा पुढे राहतो. म्हणजे तुम्ही असं म्हणायला गेलं तर आता समजून सांगायचं तर मग आता जसं की मुंबईचं मेन दादर, जसं मी राहते माटुंग्याला, पनवेल मागे नाही का, तर असं आम्ही राहतो. लंडनच्या बाहेर राहतो, लेक्स्टर राहतो तर लंडन मध्येच, पण लेक्स्टर या विलेज, तर थोडं विलेज टाइप आहे. तर लंडन मध्ये आम्ही लेक्स्टर मध्ये राहतो. 2008 में आपने नया जॉब शुरू किया. तुरंत. तर 2008 मध्ये रिचर्डने तो जॉब सुरू केला. आणि रिचर्ड फिर परमनंट कब हो गया?
2010 में परमानेंट हुआ। 2 साल के बाद हाँ, 1 साल 1.5 साल कुछ एजेंसी में काम किया। एजेंसी में, हाँ। बाद में परमानेंट हुआ 2010 में। बाद में काम करता है अभी तक, लॉन्ग टाइम सर्विस था उधर। तर 2008 मध्ये रिचर्डने कंपनी स्टार्ट केली जॉब, आणि 1 वर्ष त्याने एजन्सी मध्ये काम केलं, आणि दोन वर्षाने 2012 में ना 10 में तर 2010 मध्ये रिचर्डला परमनंट केलं तिकडे, आणि 2010 पासून ते 2023 तोपर्यंत रिचर्डचा परमनंट जॉब होता. म्हणजे जवळजवळ 13 वर्ष रिचर्डने परमनंट जॉबवरच होता, परमनंट जॉबवर. ब्लूबेरी फूड केक कंपनी आहे ती. आता त्याच्यामध्ये पण तो परमनंट जॉबला होता, पण मग नंतर त्याला परमनंट जॉब नंतर पण त्याला रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली की थोडी पोस्ट वाढली त्याची टीम लिडरची, आणि तो म्हणजे त्या लाईन मध्ये तो टीम लिडरचं काम करायचा. आणि मग वहां से 2 साल के बाद ना, हा, मग 2 वर्षांचा तो टीम लिडरचा जॉब करायचा. आणि ती केक कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे ब्लूबेरी फूड केक कंपनी आहे, आणि खूप मोठी कंपनी आहे, आणि त्यांच्या पण अजून पण कंपन्या आहेत. पण झालं काय की ह्या 2023 मध्ये आम्ही जानेवारीमध्ये इंडियाला येणार होतो, आणि त्याच्या 6 महिन्यापासूनच रिचर्ड मला सांगायचा की मला तो जॉब आता नाही करायचा आहे कंटिन्यू, मला दुसरीकडे जॉब करायचा आहे करून. तर मग मी त्याला बोलायची की तुझा जो स्टाफ आहे तो एवढा छान आहे, म्हणजे रिचर्डचा रेकॉर्ड इतका छान आहे, सगळे मित्र आहेत ना ते खूप समजून घ्यायचे, आणि त्याचा स्वभाव पण असा पीसफुल आहे, शांत आहे, आणि त्यामुळं त्यांना सगळ्यांना त्याचं काम आवडायचं, तिथे स्वभाव पण आवडायचा, आणि तो कोणाला असा रागवून किंवा म्हणजे छान काम करून घ्यायचं त्यांच्याकडून. कारण आम्ही हॉलिडेला पण इंडियाला गेलो ना की त्याला फोन यायचे नाही का की आम्ही मिस करतोय करून तुला, असं म्हणजे छान रेकॉर्ड होता मॅनेजर पासून सगळ्यांसोबत त्याचा. आणि त्याची मॅनेजर पण ती इथलीच ब्रिटिशच होती, गोरी, तर त्यांच्या बरोबर त्यांचं कम्युनिकेट छान होतं, म्हणजे छान कॉन्टॅक्ट होता सगळ्यांबरोबर. रिचर्डचा रेकॉर्ड पण छान होता. पण मग तरी पण त्याला असं वाटायचं की जरा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि आता मला नाही करायचं ते कंटिन्यू, त्याला कंटाळा आलेला, आणि त्याला दुसरीकडे जॉब अप्लाय करायची इच्छा होती, आणि त्याने मला सांगितलं. तर मग मी त्याला तरी रेटत बोलायची की तू इतक्या वर्षापासून काम करतो, आणि तुझा जो म्हणजे फ्रेंड सर्कल आहे चांगला आहे, आणि आता कशाला ते जॉब सोडतो, नाही क्या. रिचर्ड हिंदी में बोलती हूँ क्योंकि आज सबको ही पता चलेगा. तो मैं रिचर्ड को बोलती थी कि रिचर्ड 6 महीने के पहले से ही मुझे बोलता था कि मुझे वो जॉब छोड़ना है ब्लूबेरी में. तो मैं उसको मना करती थी कि सब तो आपके दोस्त है, सबके साथ आपका अभी अच्छा नहीं क्या बॉन्ड बन चुका है, तो क्यों आप दूसरी जगह पे नया जगह पे काम सर्च कर रहे हो, नहीं क्या. तो हम लोग जनवरी में आने वाले थे इंडिया, उसके 6 मंथ पहले से ही वो मुझे ये सब बोलता था. फिर मैंने तो भी उसको रुका के रखा. मग उसके बाद फिर जनवरी का टिकट हमने निकाला था. 7 मंथ पहले हमने टिकट निकाला हुआ था इंडिया में आने के लिए. तो उसके बस 1 महीना पहला उसने मुझे कंफर्म कर दिया कि मुझे नहीं जाना है ब्लूबेरी में, अगेन नहीं जाना है, जब ब्लूबेरी कंपनी में मुझे कंटिन्यू नहीं करना है. तो फिर मैंने बोला कि अब वो नहीं कंफर्टेबल, वो बार बार बोल रहा है कंफर्टेबल नहीं, तो फिर फोर्स क्या करने का. तो फिर मैंने बोला कि रिचर्ड आपको परमानेंट जॉब भी मिलना चाहिए, तो बोले कि मिल जाएगा मुझे, पर मुझे वहां नहीं जाना. तो मैंने कहा ओके ठीक है. फिर उसके बाद हमने ये डिसाइड किया कि अगर कंपनी छोड़ना ही है तो फिर रिझाईन देना ही है, तो फिर क्यों ना हम हॉलिडे जाके आए. क्योंकि कारण कसं असतं इथे आहे ना, तुम्ही हॉलिडेला जाता ना इंडियामध्ये 3 वीक साठी, तर कंपनी तुम्हाला पे करते. आता जर आम्ही अगोदरच सांगितलं असतं, रिचर्ड ने पहले ही बता दिया होता कि मुझे जाना है, मतलब मुझे छोड़ देना है, तो वो 3 वीक का हॉलिडे फिर पे तो नहीं करते कंपनी. तर कंपनीने आम्हाला पे नसतं केलं. तर मग आम्ही मग डिसाईड केलं की आपण हॉलिडे एन्जॉय करून येऊया, आणि 1 वीक रिचर्ड काम पे जाएगा और वो पेमेंट लेके फिर बाद में रिचर्ड छोड़ देगा, बोलेगा मुझे नहीं आना है करके, कंटिन्यू नहीं करना है, ऐसे रिजाइन दे देगा रिचर्ड. ये हमारा डिसाइड हो चुका था. हाँ, आणि तुम्हाला काय सांगू, पण देवाची खरोखर कृपा आहे आमच्यावरती, रिचर्डवरती, की म्हणजे आम्ही म्हणजे आमचं डिसिजन झालं, आणि त्याच्या 2 आठवड्यानंतर ना रिचर्ड, आफ्टर 2 वीक हमारा डिसीजन हो चुका था. आफ्टर 2 वीक के बाद रिचर्ड को कंपनी से पता चला कि वो कंपनी बंद होने वाली है, और भी काही 2-4 कंपनी भी बंद हो चुकी है यहाँ पर ना रिचर्ड. तर ही कंपनी का बंद होण्याचं कारण काय होतं, तर जे युक्रेनमध्ये जे झाले आहे प्रॉब्लेम तिकडे,
तर त्यानंतर भरपूर काही प्रोडक्ट इथे आता इंडियामधून आम्हाला पण जो माल येतो ना, जे काही येतं ना रेशनिंगचं सामान, तर ते पण फार क्वांटिटी कमी. आता आम्ही मध्ये जानेवारीमध्ये आलो म्हणून आमचं ठीक आहे, पण बरंच मला त्यामध्ये त्या काळामध्ये ना खूप काही दुष्काळ होता, म्हणजे भेटत नव्हतं सामान इंडियाचं काही. म्हणजे आता जसं आशीर्वाद आटा लोक वापरतात ते फार कमी होतं, त्याच्या क्वांटिटी कमी असायच्या. तेल असू देत, आणि खूप एक्सपेन्सिव्ह झालेलं तेल ना रिचर्ड. म्हणजे आम्ही जे 5 पाऊंडला म्हणजे 500 रुपयाला जे 5 लिटर 7 पाऊंड रिचर्ड 5 लिटर का 7-8 पाऊंड का 5 लिटर जे तेल आम्ही घेत होतो 7 पाऊंड म्हणजे 700 रुपये पकडा, तर त्याची डायरेक्ट 14-15 पाऊंड म्हणजे 1400-1500 रुपये मध्ये झालेलं. म्हणजे इतकं सगळं महाग झालं होतं इथे. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला हेल्प केलेली पण सगळ्यांनाच, की आहे ना रिचर्ड 30,000 म्हणजे 30,000 आम्हाला महिन्याला दिले होते त्यांनी. 60,000 आम्हाला दिले होते. त्यांनाही माहिती एवढं एक्सपेन्स झाला आहे सर्व. पण मग त्या कंपनीने जे काही डील केली होती दुसऱ्या कंपनी बरोबर, केकच्या ऑर्डर त्या म्हणजे त्यांच्या ज्या प्रोडक्ट अगोदरच त्यांनी ऑर्डर दिलेले असतात नाही का, त्यांना बिझनेस आहे त्यांचा, तर ते माल त्यांना जो अगोदर परवडत होता ना, तो त्यांना परवडत नव्हता. त्यामुळे त्यांनी कंपनी डिसिजन घेतला की ही कंपनी बंद करायची. आणि रिचर्डच्या जेव्हा कानावर आलं की ती कंपनी बंद होणार आहे, तिथे मीटिंग पण झाली. आणि रिचर्डने मला सांगितलं आम्ही एवढे खुश झालो, कारण काय माहिती का, कंपनीचा रूल काय आहे की जर कंपनी बंद होणार असेल ना, आणि तुम्ही म्हणजे तिथे काम करत आहेत अजून, आणि कंपनी स्वतः समोरून कंपनी बंद होणार आहे हे तुम्हाला सांगितलंय, आणि तुमचा जॉब आहे तिथे, तर तुमचे किती वर्ष तिथे तुम्ही काम केलंय ना सर्व्हिस, तर त्याचे जे काउंटिंग करून ते लोक त्यांना म्हणजे किती सर्व्हिस केली तुम्ही किती वर्षानंतरची, तर ते तुम्हाला कंपनी पैसे देते, पे करते. आणि रिचर्डची खूप लॉंग टाइमची सर्व्हिस होती. तर हे बघा, ज्या वेळेस रिचर्डला 10 वर्ष पूर्ण झाली, तर हे बघा रिचर्डला हा अवॉर्ड मिळाला होता, लॉंग सर्व्हिस अवॉर्ड. इथे उलट दिसतंय का कसं मला नाही माहिती, पण हा लॉंग सर्व्हिसचा अवॉर्ड आहे रिचर्ड परेरा. 10 वर्षाचा ही सर्व्हिसचा अवॉर्ड आहे. तर हा कंपनीचा रूल आहे की कंपनी जर समोरून बंद करते ना, तर किती वर्ष तुम्ही परमनंट पासून ते काउंट करतात, किती वर्ष सर्व्हिस केली, तर ते तुम्हाला पैसे देतात. तर रिचर्डचा एक मित्र होता ना, तर त्याने 14 वर्ष काम केले आणि त्यांनी तो जॉब सोडला. आणि त्याला माहिती नव्हतं कंपनी बंद होणार, म्हणजे कंपनी कुणालाच माहिती नव्हतं कंपनी बंद होणार आहे. आणि ज्यावेळेस त्याने काम सोडलं आणि कंपनी बंद झाली, ही अनाउन्समेंट झाली, तर त्याचा किती मोठा लॉस झाला. आणि आमचाही झाला असता, पण परमेश्वराची कृपा होती आमच्यावरती, ब्लेसिंग आहे रिचर्डवरती, की ते तसं काही झालं नाही. रिचर्डला हे आमचं डिसिजन आमच्या मनातच होतं, आणि तिकडून कंपनीने समोरूनच सांगितलं की कंपनी बंद होणार. त्यामुळे आम्ही एवढं खुश होतो की, कारण की रिचर्डला म्हणजे जे 10-12 वर्ष काम केलं, तर त्याचं चांगलं त्यांनी म्हणजे पेमेंट केलेलं आहे. तो रिचर्ड ये हमारा पहले डिसिजन हो चुका था. म्हणजे मी हिंदीमध्ये यासाठी सांगते कारण हे सरप्राईज आमच्या दोघांनाच माहिती आहे, हम दोनों को ही पता है कि रिचर्ड ब्लूबेरी पहले से छोड़ने वाला था. ये पहले ही डिसीजन हो चुका था हमारा, लेकिन हमने किसी को बोला नहीं. हम लोग हॉलीडे का पे लेके फिर बाद में वो फिनिश करने वाले थे वहां से. तो अच्छा हुआ कि गॉड की ब्लेसिंग है कि हमारा डिसीजन हम कंपनी को बताने के पहले ही कंपनी ने खुद अनाउंसमेंट कर दिया कि कंपनी बंद होने वाली है. और जो भी है रिचर्ड का लॉस नहीं हुआ, जो भी रिचर्ड का 10 साल का सर्विस का जो भी मिला है वो जीसस की ब्लेसिंग है कि हमने अनाउंस किया नहीं, उसके पहले कंपनी से जवाब आया. तर मग असं होतं, आमचं काय डिसिजन ठरलं होतं की मग आता आपल्याला कंपनी सोडायचीच आहे, जॉब सोडायचाच आहे, तर आपण इंडियामध्ये जातोय, तर हा चांगला मौका आहे की आपण त्यामध्ये तिथे 2 महिने राहणार करून. पण मग काय झालं, त्यावेळेस कंपनीचं चालू होतं की डिसेंबर पर्यंत एंड होईल किंवा जानेवारी पर्यंत एंड होईल, सांगेल. पण नंतर मग त्यांनी मार्चच्या एंडलाच सांगितलं की फायनली ते मार्च एंडलाच बंद करणार आहे. आणि जर रिचर्ड मार्चच्या अगोदर जॉब, रिचर्ड 31 मार्च त्यांनी कंपनीने यांची मीटिंग घेऊन पर्सनली यांना सांगितलं की तुमचे किती पैसे तुम्हाला परत देणार आहेत, किती वर्षाचे, आणि 31 मार्च ही लास्ट कंपनी डेट आहे, क्लोज होणार. तर मग आमचं 7 महिन्या अगोदरच तिकीट होतं आणि रिचर्ड कॅन्सल पण करणार होता. जर त्यांनी डिसेंबरमध्ये एंड केला असता, जानेवारीच्या 1 किंवा जानेवारीच्या एंडला पण जर त्यांनी कंपनी बंद केली असती ना, सगळं पेमेंट पूर्ण झालं असता, तर आम्ही ते मागचं जे तिकीट अगोदरच काढून ठेवलेलं होतं आणि ते आम्ही कॅन्सल करून नवीन तिकीट काढून आम्ही येणार होतो 2 महिन्यासाठी राहायला.
पण कंपनीने 31 मार्च सांगितलं आणि जर त्या पिरियडमध्ये रिचार्डने अगोदरच जॉब सोडला असता ना तर रिचार्डला त्यांनी फक्त त्याचं जे काम केलेलं आहे महिन्याचा पेमेंटच दिला असता. जे मागच्या 10 वर्षाची लॉंग सर्व्हिस आहे तर त्याचं ते PF आहे ते मिळालं नसतं. मग तो विचार घेता आणि चांगली लमसम अमाऊंट होती त्यामुळे मग आम्ही डिसिजन घेतलं की नाही हे महत्वाचं आहे आणि म्हणून मग आम्ही इंडियामध्ये आलो आम्ही हॉलिडे करायला. पण मग आम्ही घाईमध्येच जसं आमचं तिकीट ठरलं होतं 3 आठवड्याच्या हॉलिडे होत्या आम्ही त्याच याच्यामध्ये रिटर्न आलो कारण जॉब आहे आणि शेवटी एवढी मेहनत केली एवढं 12 वर्षाचं त्यांनी सर्व्हिस केली ते पैसे कसे सोडायचे तर म्हणून मग आम्ही आलो. आणि मग नंतर 30 मार्चला मग कंपनीने त्यांचं पूर्णपणे फायनल करून टाकले. आता म्हणजे कंपनी बंद झाली आणि त्यांचं जे काही आहे ते आता पुढच्या वीकमध्ये त्यांना भेटून जाईल. आणि त्या अगोदर 1 महिना अगोदर कंपनीने त्यांच्यासाठी पार्टी पण ठेवली होती आणि आम्हाला पण इन्व्हाइट केलं होतं पण जॉनाची तब्येत बरी नव्हती आणि रिचार्ड जाणार नव्हता कंपनीच्या पार्टीला आणि त्याला आवडत पण नाही आम्हाला सोडून गेलेलं. स्पेशली मला म्हणजे मी जेव्हापासून आता तर जॉना आली 1 वर्ष आमच्या लाईफमध्ये जॉना आता 1 वर्षाने आली पण त्या अगोदर मी एकटी पण इथे होते ना तर रिचार्डने असं कधीही मला सोडून गेलेलं नाहीये कुठेही. किती त्याला कोणी बोलू देत मित्रांनी तो अजिबात जात नाही. आणि मी ज्यावेळेस त्याचं आणि माझं मॅरेज झालेलं होतं पण मी आले नव्हते इथे आणि कंपनी त्यावेळेस पण त्यांची पिकनिक झालेली तर त्याने मला इथून फोन करून सांगितलं की मी जाणार नाहीये पिकनिकला. तर मी त्याला तिथून फोर्स केलं इंडियामध्ये की तुझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर जाणार एन्जॉय करायला. रिचार्डला आवडतच नाही पण तरी पण मग मी त्याला पुश केलं सांगितलं की तू जा करून आणि तो गेला. आणि आता पण त्यानंतर मी इथे आली युकेला ना तरी सुद्धा रिचार्ड कधीच कुणाबरोबर असं मला सोडून तरी गेला नाही. आणि मित्रांची पण त्यावेळेस पण पिकनिक होती ते मला सांगितलं पण नाही इथे आल्यावर तरी पण तो गेला नाही पिकनिकला. गए क्या आणि मला सांगितलं पण नाही की पिकनिक आहे तर मला सांगितलं तर मला कळेल ना की पिकनिक आहे. मी त्याला सांगितलं असतं जा करून तर त्याने मला ते पण नाही सांगितलं आणि झाल्यानंतर मला सांगितलं असं करतो त्याला. आता मला त्याला म्हणजे तो मला सोडून जाण्याची मला काही हे वाटत नाही पण त्याला जास्त वाटतं की हिला सोडून कसं जायचं. त्यालाही माहिती इथं कुणी नाहीये त्यामुळे मग तो कसं सोडून जात नाही. म्हणून मग मी त्याला पार्टीला जायला सांगितलं की तू एवढं वर्ष काम केलं मित्रांबरोबर नाही कारण त्यांना पण खराब वाटेल तू नाही आला तर. मग ते म्हणजे मी त्याला सांगितल्यामुळे मग पार्टी एन्जॉय केली त्यांनी मस्तपैकी नाही का. आणि तो व्हिडिओ मी इथे शेअर नाही करू शकत त्यांनी छान पार्टी एन्जॉय केली पण मी नाही शेअर करू शकत कुणाची सगळ्यांची प्रायव्हसी असते. तर खूप छान पार्टी केली सगळे होते ना. मैनेजर 12 साल आपने काम किया कंपनी में उन लोग के साथ कैसा था आपका? बहुत अच्छा था. जैसे फैमिली जैसे लोग रहता था ना कुछ नहीं आराम से काम था. रिचार्डचा रेकॉर्ड खूप छान होता तिकडे आणि म्हणजे असं म्हणजे बॅड रेकॉर्ड नव्हता त्याचा. आणि आम्ही सुट्टीला पण गेलो ना आम्हाला फोन करायचे त्याचे मित्र म्हणजे खूपच चांगलं होतं. आणि घरी पण असं पर्सनली पण काय काम असेल ते मदतीला यायचे फोन करून विचारायचे मार्केटमध्ये कुठे पण. अजूनही चांगला आहे आणि पुढेही राहील. मित्र जो भी आपका फ्रेंड सर्कल है बहुत अच्छा तर आगे भी कंटिन्यू रहेगा. काम जो छूटा तो भी क्या हुआ फ्रेंड तो फ्रेंड है फोन करते और यहाँ पर इंडिया से इतना दूर रहता तो फ्रेंड तो चाहिए. तर कभी गेट टुगेदर भी मिल सकते नाही क्या. काम छुटा तो क्या होता म्हणून काम जरी सुटलं असलं म्हणून तरी पण मेंटेन केलेली आहे फ्रेंडशिप. तर काही प्रॉब्लेम नाही आणि खूप चांगलं देवाचा आशीर्वाद आहे. ह्या जर्नीमध्ये मी आले ना तर एवढं ते म्हणजे केकच्या कंपनीमध्ये होता ना तो तर त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक बनायचे. तर मी आल्यापासून आहे ना रिचार्डने किती वेळा छान छान केक आणले असतील. कप केक असतील चीज केक असतील मोठे मोठे केक कोणते कोणते केक मला नाही माहिती एवढे भारी भारी केक आणले पण मी त्यातला एकही पीस टेस्ट केलेला नाहीये. की रिचार्ड मला अजिबातच आवडतच नाही केक. जॉनाच्या बॅप्टिझमला पण एवढा मोठा केक दिलेला गॉडमध्ये तो पण मी नाही टेस्ट केला. मला आवडतच नाही केक आणि माझे खास स्पेशल केक आहे तेच खाते मी. तर ते केक मी अजिबात टेस्ट केले नाही आणि रिचार्ड मला फार फोर्स करायचा ते केक खायला. आणि कधी कधी रिचार्ड पण नवीन नवीन इथे आला ना कामावून म्हणजे मी आले त्यावेळेस तर मला त्याची त्या बटरचा मिल्कचा चॉकलेटचा त्या स्मेलचं मला सफोकेशन व्हायचं. म्हणजे मला भीती असं घाबरल्यासारखं व्हायचं त्या स्मेलने आलं की एवढं स्मेल यायचा ना. तर मग म्हणजे बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आणि कधी पण सुट्टी असली तरी माझी मेरी प्रेगनेंसी की जर्नी में भी बहुत उन लोग ने एडजस्ट किया मैनेजर ने. स्पेशली क्या नाम रिचार्ड जेरिना इनकी रिचार्डची जी मॅनेजर आहे ना ती जेरिना आहे इथलीच गोरी. तर ती पण भरपूर म्हणजे रिचार्डला सपोर्ट केला. हॉलिडे असतील तरी माझ्या प्रेग्नन्सीच्या भरपूर त्यांनी म्हणजे ऍडजस्ट केलं सुट्ट्या द्यायचे रिचार्डला सुट्टी पटकन.
म्हणजे छानच होतं काम. तर असं काम सुटल्यानंतर मग थोडं तरी मनाला वाटतंच ना, म्हणून सगळं काही ओके मध्ये झालंय. पण मग आता प्रश्न काय आहे की रिचर्डचं आता पुढचं काय, नाही की रिचर्ड, तर पुढे काय आहे, तर कंपनी ज्यावेळेस बंद होणार होती तर ह्यांच्या कंपनीने दुसऱ्या कंपनीला सांगितलं की माझे जे वर्कर आहेत कंपनीमध्ये त्यांना असं खाली नाही बसायला पाहिजे, तर त्यांना पटकन जॉब मिळायला पाहिजे, म्हणून दुसऱ्या कंपनीला त्यांनी सांगितलं. तर दुसऱ्या कंपनीचे जे मॅनेजर असतील त्यांचे कोण अरेंजमेंट करणार असतील ते ह्यांच्या कंपनीला व्हिजिट केलं त्यांनी आणि ह्यांच्या प्रत्येकांच्याकडून फॉर्म फिलअप करून घेतले, त्यांना फॉर्म दिले अप्लाय करायला. वेगवेगळे इथे कंपन्या भरपूर आहेत बरं का, जॉबचा काही प्रॉब्लेम नाही, भरपूर कंपन्या आहेत. पण मग पोस्टचं आहे की तुम्ही लाईनीत काम करताय त्याच्यावरती काम करताय, थोडं काम कमी होतं, मग म्हणजे पेमेंटचा पण आणि कामचा पण जरा लोड कमी येतो, पेमेंट पण जरा ठीकठाक असतो. तर मग नंतर रिचर्डने अप्लाय केलं तिथे फॉर्म भरून. तर लगेच त्या 8 दिवसांनीच रिचर्डला कॉल आला. 8 बी दिन नाही हुआ होगा, 8 पण दिवस नव्हते झाले की रिचर्डला परमनंट जॉब साठीच आला, पण टीम लीडर साठी आला आणि स्पेशल म्हणजे टीम लीडर साठीच आला. आणि मग नंतर रिचर्डने जाऊन इंटरव्ह्यू दिला. तर ते काय बोलले की तू नवीनच तू काम करतोय अगोदर टीम लीडरचं, पण इथे कसं तुला 3 महिने थोडंसं आणखी ओळख झाली पाहिजे की अगोदर म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तर तू काय एक्सप्लेन करणार किंवा तू काय करू शकतो, नाही का, तुला जर नॉलेज नसेल तर. फक्त 3 महिन्याने मग त्याला ती पोस्ट मिळणारच आहे आणि जॉब तर परमनंटच आहे, पण जो टीम लीडरचा जॉब आहे तो रिचर्डला 3 महिन्याने ते लोक घेणार आहेत, त्याचा एक्सपिरियन्स त्याचं काम बघून. आणि म्हणजे जॉब पण ओके आहे, तिकडच्या पेमेंटपेक्षा पण छानच आहे सॅलरी आणि खूपच देवाचा आशीर्वाद आहे. आणि हे काम चालू असताना, हे लास्ट जी कंपन्यामध्ये जॉब चालू असताना रिचर्डला त्या कंपनीचा कॉल आला आणि सगळं काही ओके मध्ये आहे. रिचर्डने सगळं काही सबमिट केलेलं आहे, इंटरव्ह्यू पण दिलेला आहे ना रिचर्ड. तर रिचर्डचं आता जे हे काम आहे, अगोदरचं जे काम होतं ना ते 5च दिवस काम होतं. ते सगळ्यांना रूलच आहे गव्हर्नमेंटचा की 5 दिवस काम करायचं, 2 दिवस घरी. तर सॅटर्डे संडे अगोदर होतं हॉलिडे, त्याच्यानंतर मग कॉन्ट्रॅक्ट चेंज करून घेतला. कुठे एक अपॉइंटमेंट असतात हॉस्पिटलचं, म्हणून मग रिचर्ड मंडे ट्युजडे घरी असायचा. म्हणजे कुठे आहे ना, मी प्रेग्नन्सीमध्ये मला फार काम आले ते मंडे ट्युजडे, सोनोग्राफी असू दे, चेकअप असू दे, मग त्यामुळे ते चांगलं रुटीन जमलं होतं. कारण सॅटर्डे संडे का हॉस्पिटलला ऑफिस काही पण काम असतं ते बंद असतात, त्यामुळे मग बेटर होतं की मंडे ट्युजडे. आणि मग नंतर आता जे कंपनी नवीन जॉईन केली आहे तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कसा आहे रिचर्डचा की संडे टू म्हणजे संडेला जॉईन करायचं काम, तर संडे टू थर्सडे 5 दिवस आणि फ्रायडे सॅटर्डे रिचर्डला हॉलिडे असणार आहे. पुन्हा संडे रिचर्ड बॅक टू वर्क असं करणार आहे जॉईन. तर मग आता संडे पासून कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हा 31 मार्चला ही कंपनी बंद झाली, क्लोज झाली. पण मग आता हा जो आठवडा होता ना, तर कंपनीने त्याला म्हणजे तेवढा वेळ दिलाय की तू कधी जॉईन करणार त्याला विचारलं. तर मग आता हा आठवडा मध्ये ह्या आठवड्यापासून लगेच जॉईन कसं करायचं, आत्ताच कंपनी बंद झाली म्हणून थोडा आराम करायसाठी 1 वीक घेतला. पण मग आता पुढचा वीक आणि थांबायला नको, तर तो पुढचा वीक आहे संडे, इस्टर संडे आहे, पण नाईलाज आहे इस्टर असलं म्हणून तरी रिचर्डला जॉईन करावंच लागेल, कारण संडेच पासूनच कॉन्ट्रॅक्ट आहे रिचर्डचा. हा पण आठवडा गेला, मग पुढचा आठवडा गेला, म्हणजे 2 आठवडे राहून काय फायदा, नाही का. हा 1 वीक त्याला इनफ आहे रेस्ट करायला. तर त्या आता रिचर्ड मस्त हॉलिडे एन्जॉय करतो आहे ना रिचर्ड. आणि खूप छान हे पण काम होतं, कधी पण लवकर यायचं. सकाळी 5 ते 2 ची ड्युटी असायची, तर कधी कधी 10ला पण, 9ला पण, 11, 12, 1 कधी पण रिचर्ड घरी यायचा. आणि खूप ऍडजस्ट केलं सर्वांनी, छान झालं सर्व काही, देवाची कृपाच आहे. आणि खरोखर देवाची कृपा आहे आमच्यावरती की कंपनी क्लोज व्हायच्या अगोदरच, म्हणजे कंपनी क्लोज व्हायच्या अगोदर आम्ही नाही जाऊन सांगितलं, रिचर्डने नाही जाऊन सांगितलं कंपनीला, कंपनीनेच अनाउन्समेंट केली. त्यामुळे छान तगडी अमाऊंट जी आहे, देवाची आशीर्वाद आहे त्यावर, ते भेटली आहे रिचर्डला. लॉस नाही झालं रिचर्डचं काही. त्याच्या मित्रांबरोबर जे झालं ते आम्हाला वाईट वाटलं, ते आमच्या बरोबर पण झालं असतं पण नाही झालं ना रिचर्ड. हॅपी है ना, बोलिए क्या बोलना है, आप कुछ बोलते ही नहीं वीडियो में, बोलो. हैप्पी है दूसरी कंपनी में जाने के लिए भी, और 1 वीक भी रेस्ट मिला, तो मैंने बोला कि चलो कि अच्छा भी हुआ है जीसस की दुआ से. अभी नया काम भी छूटने वाला है वापस से, कि जीसस की दुआ से सब कुछ ठीक होने का है. तर असं आहे. तर हेच तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं. रिचर्डचा 12 वर्षाचा जॉब गेला, पण मग कसं काय झालं ते तुमच्याबरोबर शेअर केलं मी आता. तर आज 5चा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल
जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. दमन कपल इन लंडन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय.